रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट कुठली असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, डिस्क, रॉड, स्पियर. स्पियर म्हणलं की हॉलो स्पियर, त्याच्यानंतर सॉलिड स्पियर, त्याच्यानंतर पॅरलल ऍक्सेस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सेस थेरम, रोलिंग ऑब्जेक्ट, त्याची टोटल एनर्जी, एक्सोल्युशनचा फॉर्म्युला. भरपूर प्रश्न आहेत. मग आजचं लेक्चर व्यवस्थित समजून घेऊन हे करा, लक्षात घ्या. आता मी काय करतोय की एक रिजिड बॉडी कन्सिडर करतोय. रिजिड म्हणजे काय रे? तिचा शेप चेंज होणार नाही. रिजिड बॉडी आहे, लक्षात घ्या. ओके, थोडंसं डिझाईन पण काढूया. ओके, काही गरज नाही त्याच्या, लक्षात घ्या. हे नाही काढलं तरी चालेल, पण समजून घ्या. आता ही रिजिड बॉडी या ठिकाणी आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ठिकाणी कोण आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे हा पॉइंट फिक्स बर का. हा पॉइंट हलणार नाही जागेवरून, लक्षात घ्या. म्हणजे हा पूर्ण ऑब्जेक्ट असा रोटेट होईल अँग्युलर व्हेलॉसिटीनं, पण हा पॉइंट फिक्स असणार आहे. तर असं कन्सिडर करूया की दिस बॉडी इज मेड फ्रॉम एन नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस M1, M2, M3 आणि लास्टचं जे मास आहे त्याला Mn म्हणूया आपण. आणि सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स R1, R2, R3 आणि Rn म्हणूया आपण. ठीक आहे. मग मी काय केलं, लक्षात घ्या की प्रत्येक ऑब्जेक्टचं मास घेतलं आणि ऍक्सिस पासून जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर करून प्रॉडक्ट घेतला आणि या सगळ्यांची आता मी ऍडिशन करतो. म्हणजे काय मिळणार आहे मला? M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर आणि डॉट डॉट Mn Rn स्क्वेअर. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे हीच आहे मोमेंट ऑफ एनर्शिया. यालाच म्हणायचं मोमेंट ऑफ एनर्शिया. आता लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का, की तुम्हाला माहिती आहे ना मास. ओके, जर मी लिनियर मोशनचा विचार केला, लिनियर मोशन बरं का, म्हणजे एका लाईन मध्ये मोशन, त्याच्यामध्ये मास ही जी क्वांटिटी असते ना, रोटेशनल मोशन मध्ये आपण त्याच्या जागी मोमेंट ऑफ एनर्शिया घेतोय. म्हणजे ह्या दोन क्वांटिटी एकमेकाला अॅनालॉगस आहेत. म्हणजे जर मी मास इंटू व्हेलॉसिटी केलं तर मोमेंटम, लिनियर मोमेंटम, तर इथं मला I इंटू ओमेगा, अँग्युलर मोमेंटम. कायनेटिक्सचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर. तर रोटेशनल मोशन मध्ये कायनेटिक्सचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मासला अॅनालॉगस मोमेंट ऑफ एनर्शिया. हे आपण न्यूमेरिकल मध्ये डिटेल घेऊ नंतर. ओके, पण ऐका ना, इथं डेफिनेशन तयार करूया ना मोमेंट ऑफ एनर्शियाची. मोमेंट ऑफ एनर्शियाची डेफिनेशन काय आहे? अल्जेब्रिक सम ऑफ product of mass of each element I equals to 1 to m, mass of each element and square of its distance from axis of rotation, square of its distance from axis of rotation. ओके, आणि मास केजी आणि हे मीटर स्क्वेअर, केजी मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे. डायमेन्शन्स काय त्याच्या, लक्षात घ्या. लेंथ, मास आणि LMT म्हणूया. इथं टाइमच नाहीये, म्हणजे 0 घ्या. किलोग्रॅम आहे, 1 आहे, मीटर स्क्वेअर आहे 2, 210. लक्षात ठेवायला सोपं आहे ना, 210. पाठ नाही करायचं, याच्यानुसार ठरवायचं. पहिला पॉइंट काय की ही PYQ आहे, हा प्रश्न रिपीट झालाय. आहे डेरिव्हेशन सिरीज, पण मी डेफिनेशन्स घेतोय. रिझन काय त्याच्या पाठीमागचं? कारण मोमेंट ऑफ एनर्जीचं डेरिव्हेशन घ्यायचं आहे ना. मग मला सांगा बघू, काय म्हणजे मोमेंट ऑफ एनर्जी डेफिनेशन काय? अल्जेब्रिक सम ऑफ, किंवा काही जण त्याला समेशन पण म्हणतात, समेशन ऑफ product of mass of each element and square of its distance from axis of rotation. Square of its distance from axis of rotation. आलं इथपर्यंत ध्यानात? चला मग आता डेरिव्हेशन घ्यायचंय ना. काय डेरिव्हेशन घ्यायचंय आपल्याला? तर आपल्याला घ्यायचं आहे मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ डिस्कचं. मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ डिस्क म्हणूया आपण. ठीक आहे. आता डिस्कचं डेरिव्हेशन घ्यायचंय. मग यात काय काय नोटेशन्स दिसतात तुम्हाला? मग आपण शब्द काय वापरतो? कन्सिडर अ डिस्क ऍज शोन इन अबव फिगर. वाक्य आपलं, कन्सिडर अ डिस्क, कन्सिडर अ डिस्क रोटेट, किंवा कन्सिडर अ रोटेटिंग डिस्क म्हणूया आपण. चला, रोटेटिंग डिस्क. ओके, ऍज शोन इन, हे असं सगळ्या डेरिव्हेशन मध्ये लिहितोय आपण अबव फिगर. अतिशय महत्वाचं डेरिव्हेशन आहे. हे परीक्षेत कधी आलं नाही बरं का, म्हणून करायचं नाही का? नाही, तसं नाही, येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. काही आपण इथं प्रेडिक्ट करू शकत नाही थेरी क्वेश्चन मध्ये. ओके, बर. कन्सिडर रोटेटिंग डिस्क ऍज शोन इन द अबव फिगर. नंतर आपण काय शब्द वापरतो? आपण लेट. लेट, लेट काय लिहितो सांगा? कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द डिस्क म्हणूया आपण. मास ऑफ डिस्क. कॅपिटल आर रेडियस ऑफ डिस्क. ओके, आता बाकीच्या गोष्टी कन्सिडर आपण नंतर करणार आहे बरं का, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सिग्मा म्हणजे मी काय करतोय बघा. सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया घेतोय मी. मग सिग्मा म्हणजे
आणि एरिया डिस्कचा एरिया 4 नाही, पाय आर स्क्वेअर. चला इक्वेशन 1 म्हणून टाका. सिग्मा म्हणजे काय येणार? एम अपॉन पाय आर स्क्वेअर. बरं, आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचंय, की त्या डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचंय. मगाशी काय केलं आपण रे? M1, M2, M3 असं कन्सिडर केलं. बरोबर आहे. आणि त्याची पुन्हा अल्जेब्रिक सम केली. इथे पण तेच करायचंय. पण अल्जेब्रिक समच्या ऐवजी त्याला आपण इंटिग्रेट करूया ना. एकत्र आणणे म्हणजे ते इंटिग्रेट. मॅथ्सचा पार्ट थोडा येणार आहे बरं का, लक्षात घ्या आता. टेन्शन घेऊ नका खरं. आता कन्सिडर अ रिंग, एलिमेंटल रिंग ॲज शोन इन द अबव्ह फिगर. पुन्हा कन्सिडर शब्द वापरूया आपण किंवा अझ्युम शब्द वापरा. कन्सिडर अ एलिमेंटल रिंग. ओके. दिसते ते लिव्या डायग्राम मध्ये. ॲज शोन इन अबव्ह फिगर. अक्षर जरा समजून घ्या. पुन्हा लेट लिहा. मग आता स्मॉल आर म्हणजे डिस्टन्स ऑफ द रिंग फ्रॉम ऍक्सिस. त्याच्यानंतर डी-आर थिकनेस ऑफ द रिंग. डी-एम मास म्हणूया आपण. एवढ्या गोष्टी कन्सिडर करा. ओके. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? या गोष्टी मी कन्सिडर केल्यात. आता महत्वाचं म्हणजे काय? आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय? की सिग्माची व्हॅल्यू येणार आहे डी-एम अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. तर मास पर युनिट एरिया ना, फॉर अ रिंग म्हणूया आपण. फॉर रिंग. मग देअरफॉर मग जरा मासची व्हॅल्यू काढायची असेल तर ती काय येणार? 4 पाय आर स्क्वेअर इंटू सिग्मा. आलं का बघा बघू? 4 पाय आर स्क्वेअर इंटू कोण आलं सांगा? सिग्मा. आता मेन पॉइंट काय की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज गिवन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग घेताना मी नोटेशन आता जरा पुस्तकातले नोटेशन वापरायचं म्हणतोय मी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग साठी मी काय घेऊ? मी तुम्हाला सांगू का? लक्षात घ्या. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग मास कोण आहे सांगा? डीएम. ओके. डिस्टन्स कोण आहे? आर. मग डीएम इंटू आर स्क्वेअर मला केलं पाहिजे. पण थांबा ना, मी सांगतो. आता क्लिअरली फ्रॉम फिगर म्हणणार आहे मी. फ्रॉम फिगर. मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे मी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क घेतोय बरं का. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क घेतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट स्टार्ट होणार आहे. मग डिस्क ही अशा रिंग पासून बनलेली आहे. मग सगळ्यांचं मला ऍडिशन केली पाहिजे, इंटिग्रेशन घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि इंटिग्रेशन घेताना मला 0 टू आर लिमिट घेतलं पाहिजे, कारण रेडियस 0 पासून आर पर्यंतच वाढणार आहे ना. बरं, मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना मला मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर केला पाहिजे. कळालं का? सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. कळालं का बघा इथपर्यंत? रिंग साठी आपण डीएम ची व्हॅल्यू काढली. स्मॉल मास ऑफ द रिंग. बरोबर आहे. आता ह्याच्या पुढे सोडवायला सुरुवात करूया. मग आय इक्वल्स टू 0 टू आर. सांगतो हे आर स्क्वेअर मी अगोदर लिहितोय. हे आर स्क्वेअर आणि डीएम ची व्हॅल्यू टाकतो. काय सांगा? 4 पाय आर स्क्वेअर सिग्मा. ओके. 4 पाय आर स्क्वेअर सिग्मा. अरे अरे थांबा ना. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. इथं मला थोडासा प्रॉब्लेम वाटतोय. प्रॉब्लेम कुठला आहे? तर इथं क्लिअरली इंटिग्रेशन काढताना मला डी-आर पाहिजे ना. इंटिग्रेशन काढताना मला इथं स्मॉल आपण ही जी थिकनेस घेते ना, थिकनेस चा विचार आपल्याला केलाच पाहिजे. मग एरिया काढताना माझ्याकडून झालेली मिस्टेक मी पहिला क्लिअर करतो. बघा, मी एरिया काढताना प्रॉब्लेम इथं तुमचा सुद्धा होऊ शकतो बरं का. 4 पाय आर इंटू डी-आर केलं पाहिजे. पण मग 4 पाय नाही येणार. त्याच्या वेळेस ना सांगू तुम्हाला मी, त्याच्या वेळेस 2 पाय आर येणार. बघा क्लिअर झालं का बघा, समजून घ्या. 2 पाय आर. माझ्याकडून चूक काय झाली माहितीये का बघा. आता ही तुमची रिंग आहे. तुम्ही मगाशी काय लिहिलं? 4 पाय आर स्क्वेअर. मोठी चूक होती, लक्षात घ्या. तर सगळा आपण त्या स्पिअरचा एरिया कन्सिडर केला. तसं नाहीये. तुम्हाला सर्कम्फरन्सला थिकनेसनं मल्टिप्लाय करावं लागेल. मग डीएमची व्हॅल्यू पण चेंज होणार. मग डीएमची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार. ओके. मग डीएमची व्हॅल्यू काय येणार? 2 पाय आर डी-आर इंटू सिग्मा. ओके. मग ती व्हॅल्यू इथं पुट करूया. ओके. म्हणजे तुम्हाला ना तुमच्या चुका सुद्धा कळायला पाहिजेत बरं का. बेसिक कसल्या चुका होणार नाहीत. अशा झाल्या तर त्या क्लिअर होतील. मग डीएमची व्हॅल्यू पुट करूया. काय येणार आहे? 2 पाय आर डी-आर इंटू सिग्मा. चला कॉन्स्टंट टर्म बाजूला काढूया. 2 पाय कॉन्स्टंट आहे. 2 पाय कॉन्स्टंट आहे. सिग्मा बाहेर घ्या. पण सिग्माची पहिली व्हॅल्यू पुट करा. मास अपॉन परत लिहू नको. पाय आर स्क्वेअर. ओके. आणि इंटिग्रेशन मध्ये कोण उरलंय? आर क्यूब डी-आर एवढंच उरलंय. आर स्क्वेअर आर न मल्टिप्लाय करा. आर क्यूब येणार आणि डी-आर येणार आहे. कसं सांगतो? पायला पाय कॅन्सल. 2m अपॉन आर स्क्वेअर आलंय. आता इंटिग्रेशन. इंटिग्रेशनला घाबरू नका. रेस टू कोण आहे? 3. जो रेस टू नंबर आहे त्यात 1 ऍड करा. 4 होईल. मग आर रेस टू 4 अपॉन 4 येणार आहे आणि हे 0 टू आर.
मग मला जी व्हॅल्यू मिळणार 2m/r². हे r इथं येऊ दे. r⁴/4 आलं. काय उरतं आता बघा बघू. 1/2 उरलं का बघा. 4 ला 2 डिव्हाइड करा. 1/2 आणि r⁴ मधून हे r² गेलं तर r² होणार आणि हेच एक्सप्रेशन आहे ना. पूर्ण झालेलं आहे आणि एवढं शिकून पण 10च मिनिटं लागली. 10 मिनिटाच्या डेरिव्हेशन होतंय. पण हे डेरिव्हेशन फार वेगळं होतं बरं का रे बाळांनो. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढा. ओके. या पेजचा पण हे काय सिंपल आहे. कन्सिडर लेट वगैरे केलं आपण. पण आता याचा स्क्रीनशॉट काढा आणि आता मी हे पुन्हा वेळ लावणार आहे. एक्सप्रेशन परत घेणार आहे. चुकलो होतो ना मी थोडंसं. कव्हर करतो. पूर्ण डिस्कसाठी बघा सिग्मा म्हटलं की पूर्ण मास घेतलं, तर पूर्ण एरिया घ्या. ठीक आहे. हा एक पॉइंट आपला होता. ते रिंग कन्सिडर करताय ना, रिंग म्हणूया आपण. त्यासाठी पण सिग्मा येणार आहे. एकदम स्मॉल मास. पण एरिया काढताना चुकू नका. एरिया काय येणार? त्याच्या सर्कम्फरन्सला थिकनेसनं मल्टिप्लाय करा. मग ट्रान्समिटेशन काढा. आता जमलं तुमच्या. आता लक्षात आलं. टोटल इंटिग्रेशन काढताना मास इंटू r² करा. मास इंटू काय करा? r². आलं का लक्षात? आलं इथपर्यंत लक्षात? सोपं होतं ना, लक्षात घ्या. मग आता डेरिव्हेशन्स मी तुम्हाला मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो, की कायनेटिक एनर्जी फॉर रोटेटिंग ऑब्जेक्ट, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम, पॅरलल ॲक्सेस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरम, ॲक्सिलरेशन 6 डेरिव्हेशन्स आहेत अजून. किती डेरिव्हेशन्स आहेत? 6 टिपिकल डेरिव्हेशन्स आहेत लक्षात घ्या. करायचे आपल्याला सगळं. ऑल द बेस्ट.